Hello student, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalaya Nipana online classes standard 8 subject science. Students, today we are going to learn our next part of our second chapter, health and disease. Collect information. Have you ever seen your grandparents taking the decoction? Discuss about it with them. तुम्ही कधी आजी आजोबांना काढा किंवा अर्क जो असतो तो घेताना किंवा चाटण काही घेताना पाहिलं आहे का? त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा की माहिती घ्या की नेमका कोणता काळा आहे, त्यामध्ये कोणत्या औषधी वनस्पती वापरलेल्या आहेत, त्याचबरोबर त्याचा गुणधर्म काय आहे आणि त्याचा कोणत्या आजारावरती परिणाम होतो. सेकंड, collect information from your grandparents about use of aloe vera, turmeric, ginger, garlic as medicine. कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी व कसा करतात त्याची माहिती आपल्या आजी आणि आजोबांकडून मिळवा. की जसं तुम्हाला माहीत आहे कोरफड जे आहे हे आपण म्हणजे पोटात सुद्धा घेतले जाते, त्याचबरोबर चेहऱ्यावरती आणि केसांवर सुद्धा लावल्या जाते. हळद हे एक नॅचरल अँटीबायोटिक आहे. आपल्या जेवणामध्ये सुद्धा हळदीचा उपयोग होतो. त्याचबरोबर सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर आपण हळदीचं दूध घेतो. जिंजर, आलं याचासुद्धा सर्दी कफ खोकला याच्यासाठी आपण वापर करत असतो. गार्लिक, लसूण हे सुद्धा एक औषधी वनस्पती आहे आणि याचासुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश असतोच. पण आणखी याबद्दल तुम्ही आजी आजोबांकडून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवा. इंटरनेट माय फ्रेंड. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट मेथड्स ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी, युनानी एक्सेट्रा. इंटरनेट माझा मित्र. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, निसर्गोपचार, ॲलोपॅथी, युनानी या वैद्यकीय उपचार पद्धतींविषयी इंटरनेटवरून माहिती मिळवा. आज आपल्याला माहिती आहे की इंटरनेटच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळवू शकतो. तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपचार पद्धती आहेत याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि याची माहिती सहज तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता. मिसयूज ऑफ मेडिसिन्स. औषधांचा गैरवापर. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट अ प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन्स मे इफेक्ट अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोज ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नोसिया, स्टमक एच, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग एक्सेट्रा. आता पहा, कधीकधी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही औषधी व्यक्ती ज्या आहेत त्या घेत असतात. आता प्रिस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर जो डॉक्टर असतो हा डॉक्टर आपल्याला औषधी जी आहे ती औषधी लिहून देतो, चिठ्ठी लिहून देतो किंवा एका कागदावरती जे काही त्याचे मेडिसिन्स आहेत ते लिहून देतो. त्याला प्रिस्क्रिप्शन असे म्हणतात की डॉक्टर आपल्याला ह्या औषधी किंवा गोळ्या घेण्याचा सल्ला देत असतो. परंतु कधीकधी काय करतात व्यक्ती की मेडिकलवरून किंवा औषधांच्या दुकानावरून परस्पर औषधं घेतात आणि ते साफ चुकीचं आहे. कारण प्रमाण जे आहे ते डॉक्टरांना माहीत असते, त्यांचा त्या गोष्टीचा अभ्यास असतो, त्यानुसार त्या आजारावरती ते औषधोपचार देत असतात. आणि पहा, मग अशा प्रकारचे जे औषधं आपण जर परस्पर घेत राहिलो तर याच्या अतिवापराने काय परिणाम होतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन्स मे इफेक्टेड अवर बॉडी, की आपल्या शरीरावर याचा अतिवापर केल्यामुळे अनेक घातक परिणाम समोर येतात. जसं ओव्हरडोज ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर. की जर आपण जास्त प्रमाणामध्ये वेदनाक्षामके म्हणजे पेनकिलर्सच्या ज्या गोळ्या असतात त्या घेतल्या तर आपली चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावरती अतिशय गंभीर आणि विपरीत असे परिणाम त्याचे दिसून येतात.
Overdose of antibiotics may lead effect nausea, stomachache, dysentery, rash with patch of tongue etc. आणि त्याचबरोबर जे प्रतिजैवक आहेत म्हणजे ज्याला अँटीबायोटिक्स असं म्हटलं जाते, या अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे काय होते तर मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. पण शक्यतोवर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही कोणत्याही प्रकारचं जे औषध आहे हे घ्यायला नको, कारण त्याचा जो डोस आहे किंवा त्याची जी मात्रा आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतलेली ही कधीही बरी. थिंक अबाउट इट. Poor people do not afford the costly medicines. Is there any alternative for this? Which one? विचार करा. गरीब रुग्ण जे आहेत ते महागडी औषधं विकत घेऊ शकत नाही. अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? कारण आज तुम्हाला माहिती आहे BP म्हणजेच ब्लड प्रेशर असेल, शुगर म्हणजे ज्याला आपण डायबेटीज, मधुमेह म्हणतो, किंवा अशा प्रकारचे अनेक रोग जे आहेत ते काही श्रीमंत किंवा गरीब असं पाहून होत नाही. तर आज खूप मोठ्या प्रमाणावरती हे रोग समाजामध्ये पसरलेले दिसून येतात. परंतु यातला जो भाग आहे की ज्याला आपण म्हणतो गरीब लोक जे आहेत त्यांना ही महागडी औषधं घेणं फार कठीण जाते. मग यांच्यासाठी काही पर्याय आहे का आणि कोणता आहे तर तो पर्याय आहे जेनरिक मेडिसिन्स. Generic medicines are also known as general medicine. These are manufactured and distributed without any patent. These medicines are at par in quality with branded medicines. Production cost of these medicines is very low due to fewer expense on research as their formula is readily अवेलेबल. की पहा आता ही जी जेनेरिक औषधं असतात यांना जेनेरिक औषधं जी असतात ही जेनेरिक औषधं जनरल मेडिसिन्स म्हणजेच यांना सामान्य औषधे म्हणून सुद्धा ओळखल्या जाते, की यांची ओळख जी आहे ही सामान्य औषधं म्हणून सुद्धा यांना ओळखल्या जाते. धीज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्यूट विदाउट एनी पेटंट. की ही जी औषधं आहेत या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते. आता नेमकं पेटंट या शब्दाचा अर्थ म्हणजे काय किंवा पेटंट म्हणजे काय की एखादी कंपनी किंवा एखादा शास्त्रज्ञ एखाद्या रोगावरती औषध काढतो, मग ते औषध काढल्यानंतर तो त्याचा शोध असतो, मग त्याला त्याचं पेटंट रजिस्टर करावं लागते, म्हणजेच त्याच्या नावावर तो शोध रजिस्टर होतो, म्हणजे त्याचा दुसरा व्यक्ती वापर करू शकत नाही त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय. आणि म्हणून मग काय होते की ते एक चौकटीत बांधलं जाते. परंतु ह्या ज्या जेनरिक मेडिसिन्स असतात दिस मेडिसिन आर ॲट पार इन क्वालिटी. परंतु हे जे सामान्य औषधं असतात हे त्याच तुलनेची ॲट पार म्हणजेच काय त्याच औषधाच्या समकक्ष अशा प्रकारची औषधं असतात जी काही ब्रँडेड मेडिसिन्स असतात त्याचे समकक्ष असतात, त्याच्या समतुल्य असतात. Production cost of this medicine is very low due to fewer expenses or research as their formula is readily available. कारण आता यावरती शोध किंवा ती औषध शोधण्यासाठीचा जो खर्च असतो तो खर्च यावरती येत नाही. म्हणजेच फक्त याला प्रोडक्शन कॉस्ट जेवढी आहे तीच लागते, म्हणजे निर्माण करण्यासाठी औषधी तयार करण्यासाठी जो खर्च लागतो तोच लागतो. त्याच्यावरती रिसर्च जो आहे तो करावा लागत नाही किंवा त्या रिसर्चसाठी पैसा लावावा लागत नाही, फक्त तो फॉर्म्युला वापरावा लागतो. म्हणून ही औषधं स्वस्त असतात. परंतु ही कशी असतात तर ही त्या ब्रँडेड औषधांच्या समतुल्यच असतात. आणि गरिबांसाठी जेनरिक मेडिसिन हे एक प्रकारे आज वरदान ठरताना दिसत आहे. आणि सामान्य जनतेसाठी सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे, की जसं कॅन्सर असेल, मधुमेह असेल, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज असतील, या सर्वांसाठी या जेनरिक मेडिसिन्सचा उपयोग आज खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यूज ऑफ ICT जोड माहिती तंत्रज्ञानाची.
ICT means Internet Communication and Technology. You can easily obtain the generic medicine using mobile app like a health card and Jana Samadhan. Download those app on your mobile and use it if necessary. की आज जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेले तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सहज जेनरिक मेडिसिन्सची जी औषधालये आहेत म्हणजे जी दुकानं आहेत की ज्या ठिकाणी ह्या जेनरिक मेडिसिन्स ज्या आहेत त्या भेटतात, दिसून येतात. आणि त्याचबरोबर मग तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुद्धा आज ह्या जेनरिक औषधीबद्दल माहिती घेऊ शकता. की इथं 2 ॲप दिलेले आहे, एक आहे हेल्थ कार्ड आणि जनसमाधान नावाचे ॲप जे आहेत ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्हाला जी औषधी हवी आहे त्या औषधीचं नाव त्याच्यावर टाका. त्याच्या समकक्ष औषधी म्हणजे जी स्वस्त असेल ती तुम्हाला दिसून येईल. समजा जर उदाहरणार्थ आपण जर विचार केला की एखादी ब्लड प्रेशरची गोळी जी आहे ही समजा ब्रँडेड कंपनीची किंवा एखादी नावाजलेल्या कंपनीची गोळी जी आहे ती जवळपास 100 रुपयाची असेल. परंतु तुम्ही जर जेनरिक औषध त्याची आहे हेल्थ कार्ड किंवा जनसमाधान या अशा प्रकारच्या ॲपवरती त्या औषधीचं नाव टाकलं त्याची जेनरिक औषधं तुम्हाला अतिशय स्वस्त म्हणजे जर 100 रुपयाची आहेत तर 50 किंवा 25 रुपयातसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा आपण करून या अशा प्रकारची जी जेनरिक औषधी आहे याबद्दल माहिती घेऊ शकतो आणि खरोखरच आपण सर्वांनी ती वापरायला हवी.